मोठी बातमी येते। बातमी राजकीय गोटातली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर स्वराज्याचं सारथी संस्थेतील आंदोलन हे स्थगित करण्यात आलंय। तारादूत प्रकल्पासह सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत आणि तसं न झाल्यास बदली करू अशी तंबी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संचालक अशोक काकडे यांना दिल्याचं समजतंय। स्वराज्य पक्षाकडून सारथी संस्थेच्या प्रलंबित विषयांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र 10 दिवसांचा वेळ देऊनही कोणताही प्रश्न सोडवू न शकल्यामुळे स्वराज्य पक्षानं सारथी संस्थेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता। अखेर रात्री 11च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांसोबत संवाद साधला। यावेळी सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन स्थगित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आदेश सुद्धा दिलेले आहेत, काय याबाबतची अपडेट? दुपारी 4:30 वाजता आंदोलन सुरू झालं होतं जी। त्यानंतर अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण जे अशोक काकडे संचालक सारथीचे ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। म्हणून आंदोलक हे जे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आहेत, धनंजय जाधव आणि इतर त्यांचे सहकारी, ते त्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले। अगदी रात्रीचं जेवणही त्यांनी तिथंच केलं आणि त्यांनी तिथंच झोपायचं मी ताबाच मारला होता त्या ऑफिसमध्ये। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हटायचंच नाही असं त्यांनी पवित्रा घेतला। तेव्हा कुठे रात्री 11 वाजता स्वतः मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आंदोलनात दखल घ्यावी लागली आणि आदेशित करावं लागलं काकडेंना यांचे जे काही प्रलंबित मागण्या आहेत, तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करणे, मुलांच्या प्रलंबित जे पीएचडी असेल, इतर कोर्सेस, एमपीएससीचे पीएचडी कोर्सेसचे जे प्रलंबित शिष्यवृत्ती आहेत, हे सगळे प्रश्न मार्गी लावणे। तेव्हा कुठं ही आश्वासनं मिळाल्यानंतर हे सगळे आंदोलक तिथनं मागे हटले आणि त्यांनी ताबा सोडला। तब्बल 6-7 तास हे आंदोलन सुरू होतं। नक्कीच आता भविष्यामध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।